गाइस, घरच्या तडक्यामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मटण रस्सा। त्यासाठी आपण सर्वात प्रथम मसाला करून घेऊ। तर मसाला करण्यासाठी आपण आता गॅसवरती कांदे ठेवले, त्यांना भाजून घेऊयात। आता आपण भाजी शिजवण्यासाठी अद्रक लसूणची पेस्ट करून घेऊ। आता आपली अद्रक लसूणची पेस्ट झाली आहे। आता आपण लांब लांब कांदे कापून घेऊ। आता आपण आपलं मटण शिजवून घेऊ। कुकरमध्ये आपण तेल टाकून घेऊ। जेवढं शिजवायला तेल लागेल थोडंसं तेल टाकलं ना जास्त तर भाजी चांगली होते। आपलं तेल आता छान तापलंय, आपण त्याच्यात कांदे टाकून घेऊ, त्यांना फ्राय करून घेऊ। एक 2 मिनिटं कांदे ठेवून त्याच्यात आपण आपल्या अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊ। आता आपले थोडेसे कांदे शिजले, चांगले फ्राय झाले। आता त्याच्यात आपण आपल्या अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊ। थोडेसे कांदे अजून थोडेसे ब्राऊनसर झाले ना, मग आपण त्याच्यात मटण टाकून घेऊ। मीठ, हळद, थोडेसे ब्राउनिश होऊ दे। आता आपले कांदे छान फ्राय झाले, याच्यात आपण थोडीशी हळद टाकून घेऊ। आणि आपलं मटण जे शिजलेलं होतं ते टाकून घेऊ। मटण शिजायला आपण टाकलं आहे। लगेच पाणी नाही टाकायचं आहे, 2 मिनिटं होऊ द्यायचं आहे, मग पाणी टाकायचं। आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ। त्याला पण थोडं हलवून घ्यायचं आणि 2 मिनिटानंतर आपण याच्यात पाणी टाकू। 2 मिनिटं झाले, आता आपण याच्यात पाणी टाकून घेऊ। 2 ग्लास पाणी टाकलंय आणि वरतून अजून 1 ग्लास टाकणार आहे। पाणी टाकून घेतले मी, 3 ग्लास पाणी टाकून घेतले आपण। आता कुकर लावून याचे छान शिट्ट्या घेऊन घेऊ आणि मटणला शिजून घेऊ। जोपर्यंत शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण आपले जे मसाला करायचा होता तो मसाला करून घेऊ। कांदे छान आपले भाजले गेले, आता यांना आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ। ह्याच्यात आपण 4 चमचे काळा मसाला यूज करणार आहे। हा आमचा घरचा मसाला आहे। आणि 4 चमचे तिखट यूज करणार आहे। तुम्ही तुमच्या सोयीनुसार तिखट यूज करा। आम्ही तिखट खातो म्हणून मी इथे 4 चमचे यूज करते। आणि थोडीशी हळद। अजून एक टीप आहे, जर भाजीला घट्टपणा आणायचा असेल आणि भाजी स्वादिष्ट लागायची असेल तर आपण त्यात 4 ते 5 काजू यूज करणार आहोत। आता आपण याला ग्राइंड करून घेऊ। आता आपला मसाला झाला आहे छान ग्राइंड करून। आता आपण याला छान तेलात फ्राय करून घेऊ। आता आपण तेल टाकून घेऊ। मसाला फ्राय करण्यासाठी
तेल आपण तापून घेऊ आता. आपलं तेल तापलंय, आपण मसाला फ्राय करून घेऊ. आता आपला मसाला टाकला गेला आहे. आता आपल्याला छान फ्राय होऊ दे. आता आपलं मटण शिजलं आहे. आणि आपला मसाला पण छान फ्राय झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण शिजलेलं मटण याच्यात टाकून घेऊ. मी 1 ग्लास पाणी टाकलंय. तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी टाका. असा आपला छान मटण रस्सा रेडी आहे. ज्यात आपण आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ. होते आपण ह्याच्यात छान कोथिंबीर टाकू. आणि मीठ आपण ऑलरेडी शिजवताना टाकलं होतं, तर याच्यात तुम्ही वरतून खाताना टाकू शकतात. पण तसं लागणार नाही, तुम्हाला जसं हवं असेल तसं. तर आपण याला छान उकळू देऊ आणि बारीक फ्लेमवरती होऊ देऊ. मग मी तुम्हाला दाखवते आपला मटण रस्सा कसा. तर आपला हा मटण रस्सा रेडी आहे. आता तुम्हाला मी सर्व करून दाखवते. जर तुम्हाला मटण रस्साची व्हिडिओ आवडली असेल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी घरच्या तडक्याला सबस्क्राईब करा.